अहो 200 चालू झाला असं नाही करून चालणार ना पण एवढ्या हप्त्यामध्ये ना एवढ्या पुढच्या हप्त्यामध्ये वर्कस्टेशन आणतो वर्कस्टेशन म्हणजे असं लॅपटॉप असतं ज्या लॅपटॉपमध्ये इंटेल झिऑन प्रोसेसर असतो सर्व्हरचा प्रोसेसर सर्व्हर कम्प्युटरमध्ये असतो का तो प्रोसेसर असतो इंटेल झिऑन 20 कोर प्रोसेसर 20 कोर 64 GB रॅम 64 GB म्हणजे 9000 हे वर्कस्टेशन घ्यायचं म्हटलं 3.5-4 लाख रुपये लागतात आपल्याला 83-90 हजार रुपये सेकंड हँड आहे पण मग कम लाविश बोलणं झालं आपलं योजनेचं काय मला माझी जुनी विद्यार्थी आहे का समाज किरण सचिन यांना ना VMware बॅच चालू केली ते पण शिकायला तर म्हणजे 10-12 लाखाची पॅकेज नंतर त्यांना असं वाटलं आता आपले पॅकेज 25 झालं या पॅकेजसाठी गरजेचं नाही माझ्याकडे बरेपर्यंत कोण त्यांचे क्लास चालू मॅडम हां ते लहान ना ते CBSE मुलं असतात का CBSE त्याच्यानंतर ICSE याचे मुलं असतात ते 8वी पर्यंत आहे चांगलं माझ्यापेक्षा श्रीमंत अरे का 17,000 महिन्याला कमी घेतो आपलं काय ते 4-5 हजार रुपये महिन्याला दिवसाला दिवसात 4-5 हजार रुपये शिकव परवड मला दादा 50,000 रुपये दिवस मला सध्या मी तुला त्यामुळे सांगू राहिलो की तू कमीत कमी 1 लाख रुपये दिवस कमायला पाहिजे विद्यार्थी म्हणतच नाही काय विद्यार्थी आहे ना माझ्या आता त्यांना जवळपास 70 लाखाची पॅकेजेस आहे त्यांचे बाहेर त्याच्यामध्ये त्यांना कोटीची पॅकेज भारतामध्ये 70 लाखाची पॅकेज आहे विद्यार्थी झालं बघा म्हणजे महिन्याला कमीत कमी अरे माझ्या जवळ समजा मी जर 10-12 लाख रुपये जर महिन्याला कमवत असेल ते कमवतेच ना बघा येते राहू मला असं वाटतं या क्लासमध्ये एकत्र पोरगा असं पाहिजे की ज्याने डायरेक्टली ना लगेच एक वयाच्या 30व्या वर्षी तर पगार पाहिजे डायरेक्टली 1 कोटी असं पॅकेज पाहिजे कोटी नाही म्हणलं तुम्हाला कोटी आमच्या घरी पण आहे कोटी झालं तुम्हाला काय बोलते काय चला अरे कंट्रोल पॅनल ब्लॉक केला पुन्हा एकदा क्लास कंट्रोल पॅनल चालू करा पुन्हा gp-edit.msc तर बघा ह्या ठिकाणी आपण काय केलं होतं लास्ट टाइम स्टॉप मी म्हणजे कंट्रोल पॅनल ब्लॉक केलं आपण जे कंट्रोल पॅनल ते बघा प्रोहिबिट ॲक्सेस टू द कंट्रोल पॅनल काल तुम्हाला सांगितलं होतं व्यवस्थितपणे सर्विस करायची की नाही ओके बाय काही मला वाटलं होतं की विंडोज बंद केली सगळंच बंद 2-3 सेटिंग केलं चालतं सगळं काढून टाकू त्याच्यामध्ये काय आहे Okay, fine. Then ओके आता आपण कंट्रोल पॅनल घेऊया. कंट्रोल पॅनल हा खूप मोठा कन्सेप्ट इम्पॅक्ट
कंट्रोल पॅनल म्हणजे नंबर ऑफ ॲप्लेट्स अवेलेबल इन द कंट्रोल पॅनल. यू कॅन सी. बघा कंट्रोल पॅनलमध्ये किती ॲप्लेट्स बघितले तुम्ही, सगळे ॲप्लेट्स. आणि प्रत्येक गोष्टीचं कॉन्फिगरेशन हे कंट्रोल पॅनलमधून तुम्हाला करते. प्रत्येक गोष्टी व्हॉट एव्हर दॅट यू नीड टू कॉन्फिगर, यू कॅन जस्ट गो देअर इन कंट्रोल पॅनल आणि कॉन्फिगर. मी तुम्हाला सांगितलं ना, माऊसचे बटन सुद्धा याच्यावरती कंट्रोल पॅनलमध्ये कॉन्फिगरेशन. लेफ्टचा तुम्ही सांगा हे लेफ्ट बटन आहे आपण, डबल क्लिक करताना आपण हे बटन दोनदा प्रेस करतो. हां, राईट क्लिक करतो म्हणजे हे बटन प्रेस करतो. आणि लेफ्ट वाल्या माणसाच्या हातात गेल्यानंतर हे असं होईल ना, लेफ्ट अँड राईट. मग त्याला हे डबल क्लिक करून, म्हणजे हे डबल क्लिक करून थोडं चालणार, याचं सेटिंग चेंज करावं लागेल. त्याच्या पण सेटिंग आहे त्याच्यामध्ये, आपण सिस्टमॅटिक करू हळूहळू. ठीक आहे. तर आजचा आणि उद्याचा दिवस तुमचा कंट्रोल पॅनलमध्ये जाईल. आणि उद्याचा थोडासा टाईम वाचला की तुम्हाला एम एस ऑफिस सॉफ्टवेअर आवड काही नाही. तुम्हाला एक जर सॉफ्टवेअर जर टाकता आलं ना, कोणतंही पण, आता काल तुम्ही सॉफ्टवेअर टाकलं, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन खूप सोपी प्रोसिजर आहे. ज्यांना विंडोज ऑपरेटिंग सिस्टम टाकते तर त्यांना सॉफ्टवेअर टाकणं काय मोठी गोष्ट. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम टाकणं मोठी गोष्ट. सॉफ्टवेअरचं काय ते सेटअप घ्यायचं, डबल क्लिक करायचं, नेक्स्ट 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 नेक्स्ट, फिनिश झालं. त्याला काय लागतं फक्त एवढंच आहे, काही ठिकाणी सॉफ्टवेअरला प्रोडक्ट की लागते, म्हणजे की लागते. मग ती जी की असते का, ती की तुम्हाला तिथं फक्त टाकावं लागते. ती की ॲक्च्युली त्या सॉफ्टवेअरमध्येच असते. जसं बघा, आता आपण एम एस ऑफिस 2007चं सॉफ्टवेअर बघितलं. आता माझं कसं आहे, माझ्याकडे जे सॉफ्टवेअर आहे एम एस ऑफिस 2007, हे बघा हे वाला. हे बघा, हे याच्यामध्ये सीडी की असते आहे का, ही तुम्ही जर बघितली व्यवस्थितपणे, हे बघा एवढी अशी प्रोडक्ट की असते. 5, 5, 10, 15, 20 आणि 5, 25, 25 डिजिट आहे का. ही की टाकावं लागते. पण आता तुम्ही मला सर काल इन्स्टॉलेशन केलं आपण, काल काय नेम केली, आपल्याकडे जे सेटअप आहे ना, दिस इज कॉल्ड एज सायलेंट इन्स्टॉलेशन. सायलेंट इन्स्टॉलेशन, सायलेंट म्हणजे काय, त्याने तुम्हाला बघा आपण फक्त डबल क्लिक केलं लगेच गायब झालं. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला एक प्रश्न सुद्धा नाही विचारला, नेक्स्ट वगैरे काही विचारलं का, दॅट इज कॉल्ड एज सायलेंट इन्स्टॉलेशन. हे सायलेंट इन्स्टॉलेशन जे असताना याची फाईल असते. इनफॅक्ट माझ्या मते ती फाईल कुठं बनवली याच्यामध्ये मला माहीत नाही आता, पण तरी एक ॲडमिन नाही, स्क्रिप्ट असते, ती स्क्रिप्ट रन होते त्यामध्ये. ती बघी फाईल सर कॉम्प्लीट. हे बघा, हे बघितलं तुम्ही, PID व्हॅल्यू म्हणजे प्रोडक्ट की व्हॅल्यू हीच आहे का, प्रोडक्ट की पाहू. नहीं ही नहीं है ना, DC7D8. ऍक्च्युअली तीच आहे, त्यांनी उलटे पालटे केले त्याच्यामध्ये. असो, प्रोडक्ट की जर नसेल तर तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकत नाही. तर त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये टाकलेली ती फाईल. बरोबर आहे. बघा, कंट्रोल पॅनल आपण ओपन केलं. कंट्रोल पॅनलमध्ये आल्यानंतर तुम्हाला ती गोष्टी दिसते. तसं तर सगळ्यात पहिला ॲपडेट आहे ॲक्शन सेंटर. ॲक्शन सेंटर म्हणजे काय की इथं तुम्हाला हा फ्लॅग दिसतोय का, असाच फ्लॅग तुम्हाला इथे दिसतो बघा. तेवढेच हा कलर वेगळा आहे आणि हा कलर जो व्हाईट आहे. आणि या ठिकाणी एक तुम्हाला एरर दिसतो तुम्हाला. या ठिकाणी काय असते बघा ॲक्शन सेंटरमध्ये, वन इम्पॉर्टंट मेसेज. आणि मेसेज काय, टर्न विंडोज फायरवॉल ऑन. त्यांचं म्हणणं विंडोजचा फायरवॉल ऑन करा, कारण की सध्या विंडोज फायरवॉल ऑन. तुम्हाला सांगा, मायक्रोसॉफ्टने विंडोज फायरवॉल दिला कशाला तुम्हाला. फायरवॉलचं काम काय असं माहिती का, फायरवॉल एक अशी सिक्युरिटी आहे. आता होस्ट फायरवॉल, फायरवॉलचं काम असतं कोणती अनऑथोराइज ट्रॅफिक तुमच्या सिस्टीममध्ये नाही आली.
आता मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नेटवर्क फायरवॉल असतो. म्हणजे फायरवॉल प्लेस करतात, त्या फायरवॉलला वेगवेगळे नेटवर्क कनेक्ट असतात. म्हणजे इंटरनल नेटवर्क, इंटरनेट म्हणजे एक्सटर्नल नेटवर्क, पेरिमीटर नेटवर्क. आणि फायरवॉल काय करतो, या वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये आयसोलेशन करतो. म्हणजे कुठली ट्रॅफिक कुठे गेली पाहिजे आणि कुठली ट्रॅफिक कुठे नाही गेली पाहिजे, म्हणजे कोणती ट्रॅफिक तुम्हाला अलाउ करायची किंवा ब्लॉक करायची. फायरवॉल माझ्या सोप्या भाषेत सांगायचं ठरलं, फायरवॉल इज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इन एनी ऑर्गनायझेशन. पण त्या ऑर्गनायझेशनमध्ये फायरवॉल जो असतो तो फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असतो. जस्ट लाईक BSF. BSF मध्ये तुम्हाला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, आपल्या सुरक्षेमध्ये म्हणजे आपल्या मिलिटरीमध्ये सगळ्यात पहिले आपल्या बाहेरच्या देशातून जर कोणाला जर फेस करायचं असेल आपला देश, तर सगळ्यात पहिले आपल्या देशाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं BSF. त्यांचं नावच आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. म्हणजे ते बॉर्डरवरती तैनात. डायरेक्ट बॉर्डर असते का, बॉर्डर. म्हणजे सगळ्यात पहिले BSF, मग त्याच्यानंतर तुमची ते आर्टिलरी वगैरे काय असतात का, मग त्याच्यानंतर मग हे नंतर गोष्ट, मग तुमचे एअरफोर्स वगैरे सगळ्यात नंतर. एअरफोर्स म्हणजे त्यांना कधी बोलावलं जातं, ज्यावेळेस कोणी बॉर्डरला हे करण्याचा प्रयत्न करतं, मग त्यावेळेस मग एअर स्ट्राईक करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. समजलं तुम्हाला. नेव्ही वेगळे समुद्रात, तुमच्या देशाच्या अंतर्गत म्हणजे जेवढी तुमची सीमा आहे तेवढ्या त्याच्यामध्ये नेव्ही असते. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, फायरवॉल हा तुमचा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. म्हणजे हा BSF आहे आपल्या भाषेत सांगायचं. फायरवॉल मध्ये कोणाला लिहू देत नाही. अनऑथराइज ट्रॅफिक, बाहेरून कोणी हॅकर वगैरे आला मध्ये त्या लिहू देत नाही. म्हणजे ट्रॅफिक जी लेजिटिमेट आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लिगल, तीच ट्रॅफिक, जी व्हॅलिड ट्रॅफिक तीच आतमध्ये, बाकी ट्रॅफिक तो ब्लॉक करतो. मग फंड असा आहे, हा इथं फायरवॉल बंद करून ठेवला आहे. मग त्यांचं म्हणायचं एवढं चांगलं फीचर आहे, एवढं चांगलं सिक्युरिटी आहे, तुम्ही बंद करून ठेव. इट इज नॉट गुड. हे चांगलं नाही. बघा तुम्ही फायरवॉल आणता, मग मी एक काम करतो. आता तुम्हाला काय दिसतंय की तुम्हाला हा क्रॉस दिसतो. मी काय करतो बघा, विंडोज फायरवॉलमध्ये, तुम्ही विंडोज फायरवॉल बघा साईड दिसतो तुम्हाला. मी विंडोज फायरवॉलमध्ये आणि विंडोज फायरवॉलमध्ये गेल्यानंतर इथं फायरवॉल बघा, आता ऑफिस आहे बघा, युअर फायरवॉल इज ऑफ फॉर ऑल दी प्रोफाईल्स. सगळ्या प्रोफाईलसाठी ऑफ येतो. बघा मी इथं जाईल आणि टर्न ऑन द विंडोज फायरवॉल फॉर द प्रायव्हेट प्रोफाईल अँड टर्न इट ऑन फॉर द पब्लिक ॲज वेल. ओके, या दोघांसाठी पण मी त्याला ऑन करतो. ओके, बघा आता ग्रीन आलं म्हणजे फायरवॉल, बघा इथला तो क्रॉस होऊन गेला. बघा इथं होता ना, इथं तुम्ही बघितलं ना, असं एरर होतं बघा, असं एरर, असं क्रॉस स्टॉप एरर, बघा निघून गेला. इथे क्लिक करा, ते म्हणतो ओके एव्हरीथिंग इज गुड. खूप चांगली गोष्ट आहे. बघा ना, काहीच नाही, नो करंट इश्यूज डिटेक्टेड. त्याचं म्हणणे मला काहीच इश्यूज सापडले नाही, सगळं काही एकदम मस्त पैकी व्यवस्थित. बरोबर. शेवटी ग्रीन पाहिल्यानंतर माणसाला थोडं भारी वाटतं ना, रेड पाहिल्यानंतर थोडं डेंजर. बरोबर आहे की ग्रीन म्हणजे गुड, चांगली गोष्ट. ठीक आहे, बरोबर आहे माझं, ते चुकलं बॅक जा. हे झालं ऍक्शन सेंटर. म्हणजे ऍक्शन सेंटरमध्ये काय आहे की बघा, हेच वेगवेगळ्या पद्धतीचे इश्यूज, काही एरर जर आले तर तुम्हाला दाखवतं. सिक्युरिटीमध्ये काही एरर आहे का, नाही, एव्हरीथिंग इज गुड, सगळे ते बरोबर ते म्हणतात. जर काही एरर आला असता की त्यांना तुम्हाला ट्रिगर केला असता लगेच, ताबडतोब किंवा देर इज समथिंग रॉंग विथ द सिस्टम. ठीक आहे. ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स तुमच्या कामाचं नाही, तुमच्या हे कामाचं. याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट टूल असतात. हे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वगैरे म्हणजे पुढे शिकायला पाहिजे, एवढं लवकर तुम्हाला कळणार नाही. त्याचं नावच आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स. म्हणजे तुमच्या सिस्टीमचं जर ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स लागतात. ॲटोप्ले, येस, ॲटोप्ले म्हणजे काय की तुम्ही तुमच्या सिस्टीमला जर एखादं डिव्हाइस लावलं, मग ते डिव्हाइस ॲटोमॅटिक प्ले झालं पाहिजे, म्हणजे ॲटोमॅटिक चालू झालं पाहिजे की काय. आता बघा याची सेटिंग घ्यायचं मला, यूज ॲटोप्ले फॉर ऑल मीडिया अँड डिव्हाइसेस. मी हा ऑप्शन काढून टाकतो आणि बघा मी इथं ऑप्शन बघा, रिमूव्हल ड्राईव्ह, चूज अ डिफॉल्ट, म्हणजे सध्या डिफॉल्ट व्हॅल्यू मी याला ऑप्शन घेतो. टेक नो ॲक्शन, ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स आणि आस्क मी एव्हरी टाइम. प्रत्येक वेळेस मला विचार. मी याला म्हणतो टेक नो ॲक्शन. मी तर ॲटोप्ले जर घेतलं, याला म्हणतो रिमूव्हल ड्राईव्ह टेक नो ॲक्शन. म्हणजे मी जर पेन ड्राईव्ह जर लावला, रिमूव्हल ड्राईव्ह म्हणजे काय माहिती का, पेन ड्राईव्ह, एक्सटर्नल हार्ड डिस्क, वॉट एव्हर. पण काय का पेन ड्राईव्ह, मला काय खायचंय का तो काय, बरोबर आहे. पेन ड्राईव्ह फक्त कसं लावायचं मला सिस्टमला.
पेन ड्राईव्ह लावला, कनेक्ट टू द फिजिकल दिस मशीन वर्किंग. अरे मी सेव्हच केलं नाही. सेव्ह केला आपण, सेटिंग सेव्हच केला, ठीक आहे ना. ओके, आता आपण या ठिकाणी पेन ड्राईव्ह लावतो. कनेक्ट टू द व्हर्च्युअल मशीन. बघा फिजिकल सिस्टमवर आलं. फिजिकल मशीनमध्ये पण असतं, ते असतो की नाही, ते व्हर्च्युअल म्हणजे तिथंच असतं विंडोज 8 मध्ये. हे फिजिकल मशीन बघा, इथं ऑटोप्ले 1 नंबरलाच ऑप्शन आहे. ऑटोप्लेमध्ये गेलो, हां ओपन झालं. रिमूव्हल ड्राईव्ह, चूज द डिफॉल्ट. काय घेईल तुम्हाला सेटिंग सांगा. मी जर सेटिंग घेतली टेक नो ॲक्शन, काहीच ॲक्शन घेऊ नको. आता पेन ड्राईव्ह लागतो. ओके, प्रॉब्लेम दाखवाल त्याला, पण ऍक्शन काहीच घेतली नाही, बरोबर आहे. ठीक आहे, पण मी जर याला म्हटलं की पेन ड्राईव्ह लावल्यानंतर काय कर, त्यावेळेस मी पेन ड्राईव्ह लावेल ना, मी तर ऍक्शन घेतो. ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स, म्हणजे जसं मी पेन ड्राईव्ह लावला ना, लगेच त्याने ते फोल्डर ओपन करायचे पेन ड्राईव्ह, लगेच मला सगळ्या त्याच्यामध्ये फाईल दाखवायचे. बघा तसं पेन ड्राईव्ह लावली मी, आता ते लगेच फोल्डर ओपन केलं. बघा मी पेन ड्राईव्ह डायरेक्ट ओपन केली. नाही राव, पेन ड्राईव्ह फोल्डर जाऊ द्या तिकडं, पेन ड्राईव्ह ओपन झाला पाहिजे, कळलं तुम्हाला. हा पेन ड्राईव्ह जो आहे ना, असा ओपन झाला पाहिजे. माझं म्हणणं हे असा ओपन झाला पाहिजे, पण त्याच्यामध्ये डेटा आहे. राग आलाय त्याला. करेक्ट नाही रे बघा, कोणताही प्रॉब्लेम जर आला असं विचारतो, असं ज्यावेळेस विचारतो का, याला आपण म्हणतो काय माहितीये का,
आस्क मी एव्हरी टाइम असं विचारायला पाहिजे. आस्क मी एव्हरी टाइम म्हणजे असं विचारतं. बरं काय समजा मी त्याच्यावरती सेटिंग जायचं, ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स. तुम्ही जसं पेनड्राईव्ह लावला का, हा असं पण झाला. हे बघा असा काढतो, पेनड्राईव्ह लावला ना डायरेक्ट ओपन व्हायला पाहिजे. बरोबर आहे. याला म्हणतो आपण मी ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स. हे बघा या ऑप्शन आहे. हा ऑप्शन आहे का, ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स. म्हणजे पेनड्राईव्ह लावला का लगेच पेनड्राईव्हची विंडो ओपन झाली पाहिजे, म्हणजे पेनड्राईव्ह मधला डेटा मला दिसला पाहिजे. माझ्या डोक्याला ताण नकोच की मध्ये जाईल माझे कम्प्युटर ओपन करायचं सेटिंग. मग तुम्ही जर म्हटले ना टेक नो ऍक्शन, मग ते काय करतं माहिती का, काहीच ऍक्शन घेत नाही, गुपचूप बसून राहतं. थोड्या पूर्ण गुपचूप बसत होतं, म्हणजे आपण सेटिंग करून गुपचूप होतं काय बघा, गुपचूप बसलं काही चालतं. मग आपल्याला काय करावं लागेल, मध्ये माय कम्प्युटर मध्ये जावं लागेल आणि मग इथे पेनड्राईव्ह डबल क्लिक करून उघडू. समजलं तुम्हाला. आणि ही सेटिंग बघून घ्या, एकच सेटिंग राहिली होती. आस्क मी एव्हरी टाइम. प्रत्येक वेळेस मला विचार, ते तुम्हाला तिथे विचारायला बघा. असं विचारतात. मी इथं क्लिक केलं का इथं वरती विचारायचं काय करायचं, ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स का टेक नो ऍक्शन का कॉन्फिगर स्टोरेज सेटिंग, काय करायचं. आस्क मी एव्हरी टाइम, याला म्हणतात आस्क मी एव्हरी टाइम. ही सेटिंग सगळ्यात करतो. ओपन फोल्डर टू व्ह्यू फाईल्स. बाकी मग ते प्रत्येक मीडियासाठी वेगवेगळा मीडिया आहे. मग तुमच्याकडे सीडी असेल तर काय सेटिंग असेल, व्हिडिओ असेल तर काय, डीव्हीडीचं असेल तर काय, ब्लू रे डिस्क असेल तर काय, मेमरी कार्ड म्हणजे तुम्हाला मेमरी कार्ड म्हणजे तुमच्याकडे ते डिजिटल कॅमेरा वगैरे किंवा कशाने मेमरी कार्ड असं बघा. मग ते मेमरी कार्ड जर तुम्ही जर लावलं आहे सिस्टमला तर त्याच्यामुळे काय व्हायला पाहिजे, ऑटोप्ले व्हायला पाहिजे की नाही, किंवा चूज द डिफॉल्ट. ते भरपूर ऑप्शन आहे बघा. इम्पोर्ट फोटोज काय काय सुरू झालं पाहिजे, कोणती ऍक्टिव्हिटी सुरू झाली पाहिजे, भरपूर आहे. सीडीसाठी आहे, डीव्हीडीसाठी आहे, ब्लू रेसाठी आहे, फोनसाठी सुद्धा बघा. डिव्हायसेस OnePlus Nord C3 Lite 5G. कोणाचा फोन BitLocker तुम्हाला चॅप्टर आहे मायक्रोसॉफ्टमध्ये, सेपरेट चॅप्टर. इथं त्याला शिकण्याचा प्रश्नच नाही. बॅकअप पण तुम्हाला मायक्रोसॉफ्टमध्ये तिसऱ्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला जवळपास शेवटचं चॅप्टर आहे, बॅकअप अँड रिस्टोर. म्हणजे पहिल्या मॉड्यूलमध्ये पण तुम्हाला बॅकअप, ठीक आहे ना. कलर मॅनेजमेंट हे काही कामाचा कन्सेप्ट नाही, कारण की याच्यामध्ये जस्ट तुम्ही कलर प्रोफाईल घेऊ शकता. बरोबर आहे की नाही. क्रेडेन्शियल मॅनेजर काय, क्रेडेन्शियल मॅनेजर म्हणजे बघा तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे काही पासवर्ड आहे, जे वेब क्रेडेन्शियल आहे आणि विंडोज क्रेडेन्शियल आहे. विंडोजमध्ये माझ्याकडे काही पासवर्ड आहे बघा. जसं मायक्रोसॉफ्ट अकाउंटचा माझा cap_scientist@yahoo.com मेल आयडी आहे. हा मेल आयडी त्याचा बघायचं, पासवर्ड वगैरे सगळं बघायचं, पासवर्ड काय सगळं. तुम्हाला एक खरं सांगू का, एक म्हणजे खरं म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट सांगते तुम्हाला. आजकाल आपण क्रेडेन्शियल नाही ना असं घेरलेलं आहे. क्रेडेन्शियल्स असं फेसबुकचा पासवर्ड, इंस्टाग्रामचा पासवर्ड, स्नॅपचॅटचा पासवर्ड, बरोबर आहे. याचं झाले फालतू. पण अजून पुन्हा पासवर्ड, जसं तुमचं मेल आयडी असेल तर मेल आयडीचा पासवर्ड, कामाच्या गोष्टी. आता कामाच्या गोष्टी बघा, एखादं जे लिंक्डइन प्रोफाईल आहे, लिंक्डइन प्रोफाईलचा पासवर्ड, बरोबर आहे. प्रोफेशनल नेटवर्कचा प्रोफाईल असेल लिंक्डइन,
फ्युचरमध्ये म्हणावं असेल लिंक्डइन आय डी पण सध्या तुम्हाला इंस्टाग्रामच आवडतं. हां, लिंक्डइन. त्याच्यानंतर पुढं आहे एखादं बँक अकाउंट आहे. आता विचार करा, माझे जवळपास 7 ते 8 अकाउंट आहे. आणि 7 ते 8 अकाउंटचे वेगवेगळे पासवर्ड. तुम्ही सांगा एवढे पासवर्ड ध्यानात राहतील का? इथे सगळे काय खाल्ले ध्यानात राहतील? किती माझे खाल्ले सगळे? काय पुरे चट्टी काय बटाटे कांद्याची भाजी नाही करत तुम्ही? कांद्याची हा कांद्याची भाजी नाही, कांद्याची मुठपुळे नाही करत. कांद्याची भाजी खायचं ना बावड्या. अशी येणार तर आपल्या भागात किती मिळत होतो. माझ्या वावरात जायचं, माझ्या वावरात भरपूर येत मस्त पानं तोडून आणायची कांद्याची भाजी. खूप वेळ घेतो, खूप वेळ घेतो. साबरीवरती तर मुरमुडे साबरी खूप होत. साबरी ठेवलं का रे? चला हे बघा, हे लिंक्डइन आहे. लिंक्डइनची प्रोफाईल. लिंक्डइन म्हणजे प्रोफेशनल लोकांचं नेटवर्क. जे लोक जॉबला असतात ना वगैरे तिथे बनवतात. तिथे जॉबही भले मिळतात. जॉबसाठी यास असतं. आता समोरच्यानं जॉब स्विच केला, किरण गायकवाड जॉब स्विच केला, स्टार्टेड न्यू पोझिशन सिनियर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर ॲट. अरे बाप, जॉब कधी सुरू केला ना? अरे आता ॲसेंचरला होता ना तो. अरे बोलायला काय करावं, लई लालची झाली रे. हो ना, एवढं तुम्ही सोडायला पाहिजे कंपनी. ॲसेंचर जगातली नंबर 1 कंपनी सोडली म्हणजे लालची पण नाही जात. काय झालं आता? ॲसेंचर मी जॉब करत होता तिथं त्याला समजा जर असेल समजा 12 लाखच पॅकेज, समोरची कंपनी दिलं 15, चालत दिवस. आपण त्या कंपनीचं रेप्युटेशन वगैरे पण बघणार किती मोठ्या लेवलचं पाठीमागं ते एकदम हे लागलं पाहिजे. सुरुवातीचा जॉब TCS मध्ये करायचं. TCS मध्ये जेव्हा तुम्हाला असं वाटेल पाहा की आता मला एक स्टेबिलिटी पाहिजे, मग TCS मध्ये जॉब तोपर्यंत तुमचे पैसे कमवून घ्यायचे. TCS मध्ये जॉबला जायचं त्याने TCS ची पॉलिसी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वन्स इन विल नेव्हर आउट, आणि इफ यू रिझाईन विल नेव्हर इन. ठीक आहे, तुम्ही जर रिझाईन केलं की पुन्हा आयुष्यात तुम्हाला चान्स नाही TCS मध्ये. आणि TCS तुम्हाला कधीच काढतं. ते रिसेशन येऊ दे काही येऊ दे, टाटाची पॉलिसी तुम्हाला ते घरी बसून बघायचं पण तुम्हाला काढणे. पण TCS मध्ये कसं आहे, आता ग्रोथ तेवढी नाही जेवढी पाहिजे. एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन नंबर 1 ग्रोथ. ज्यावर्षी तुम्हाला जर समजा 3 लाखाचं पॅकेज आहे किंवा ज्यावेळेस तुम्हाला 10 लाखाचं पॅकेज आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला 12 लाखाचं. ठीक आहे, पुढे बघूया आपण. ट्रेडिशनल मॅनेजर यांना खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे एवढे पासवर्ड आहे ना, एवढे पासवर्ड आपण घेतलेलो आहे की हे पासवर्ड जे असतात ना हे माझ्याकडे स्टोअर असतात. बरोबर. आता कन्सेप्ट काय आहे, प्रत्येक गोष्टीचा पासवर्ड असतो. मायक्रोसॉफ्ट स्टोअरचा पासवर्ड सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही तुमचे मेल ID, तुमचे कंपनी, तुमचे बँकेचे अकाउंट्स, या प्रत्येक गोष्टीचे पासवर्ड तुम्ही इथे स्टोअर करता. ध्यानात ठेवा, हे सगळे पासवर्ड जर तुमच्याकडे जर असेल, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. हे सगळे पासवर्ड आपल्या लक्षात नाही राहत. आता विचार करा, मी या सिस्टीमवरती बसवलंय, या सिस्टीमवरती माझे युजर नेम पासवर्ड स्टोअर आहे. ओके, सगळे स्टोअर. मग तुम्ही बघा ना, जास्त दूर नाही राहत. मी एक सोपं उदाहरण देतो ना. तुम्ही जर माझ्या कम्प्युटर, माझ्या लॅपटॉपवरती मी बसतो ना, तर मला माझा जीमेलचा पासवर्ड सुद्धा माहित नाही. मी बघा जीमेल ओपन केलं, बघा डायरेक्ट मेल आयडी वर, डायरेक्ट मेल आयडी बघ आलाच नाही मेल. हा माझा मेल आयडी नाही, काय माझा मेल आयडी ऍक्टिव्ह हा आहे. त्याला साइन अप करतो मी. हा कसा आहे, केससाठी बनवला होता. माझा आहे प्रकाश गायकवाड. बघा पासवर्ड विचारलं ते. तुम्ही एक काम करा, तुम्ही एखादा दुसऱ्या लॅपटॉपवर जाऊन मी माझं जीमेल उघडतो, माझं युजर नेम टाईप करतो, मला पासवर्ड द्यावा लागेल. इथं पासवर्ड देण्याची गरज पडली का मला? कारण की ह्या सिस्टीममध्ये माझं युजर नेम पासवर्ड स्टोअर इथे स्टोअर. तसं काही लोक काय करतात, याचा वॉलेट बनवतात. हे बघा, याला म्हणता नाही क्रेडेन्शियल मॅनेजर म्हणजे वॉल्ट. याला काय म्हणतात, वॉल्ट. मग ह्या वॉल्टमध्ये बघा विंडोज क्रेडेन्शियल. हे बघा माझं जीमेलचं बघा, जीमेल आहे दिसतं तुम्हाला. मी इथे क्लिक केलं,
बघा हा माझा जीमेलचा पासवर्ड पाहिजे तुम्हाला काय मेल ठीक आहे. तर बघा हा माझा पासवर्ड आहे, पण कन्सेप्ट असा आहे की समजा माझा हा जो पासवर्ड आहे हा पासवर्ड मला इथं टाकण्याची गरज नाही कारण की इथं स्टोर्ड आहे. पण मला काय आता उद्या मी समजा दुसरी लिगल कुठे तिथे गेल्यानंतर जर मला जर हा पासवर्ड जर पाहिजे असेल तर माझ्या लक्षात नाही आला पासवर्ड. मग काय करा, हा जो वॉल्ट आहे का या वॉल्टचा बॅकअप घ्या. बघा इथं वरती ऑप्शन बघा बॅकअप क्रेडेन्शियल आहे की नाही. मग या क्रेडेन्शियलचा बॅकअप घ्या. कोणत्या फाईलमध्ये बॅकअप घ्यायचं तुम्हाला, मी डॉक्युमेंट्समध्ये पीजी क्रेड नावाची एक फाईल म्हणतो .cid काय नाव .cid. अरे काय लक्षात फाईल आहे ते म्हणतो ऑलरेडी माय क्रेड पीजी क्रेड त्याच नावाने पण लागू जातं. आपण एक काम करूया नाव देऊ न्यू पीजी क्रेड. बघा नेक्स्ट मग ते म्हणतं प्रेस कंट्रोल ऑल्ट डिलीट टू कंटिन्यू युअर बॅकअप ऑन द सिक्युअर डेस्कटॉप. बॅकअप कंटिन्यू घ्यायसाठी सिक्युअर डेस्कटॉपवर जाणं होतो कंट्रोल ऑल्ट डिलीट. बघा इथं मग तुम्हाला पासवर्ड द्यावा लागतो. तुम्ही सांगा वॉल्ट कोणाच्या हातात पडला आणि त्यानंतर ते सिस्टीममध्ये त्याला इम्पोर्ट करून घेतला मग त्याच्याकडे पण मला पासवर्ड जाईल केलं. त्यामुळे या वॉल्टला मी पासवर्डनं प्रोटेक्ट करतो. कसा ना पासवर्ड तुम्ही ना पाहिजे तर करणार अँड सक्सेसफुल आहे. ते पण सिक्युअर डेस्कटॉपवर घेतलं. हे बघा त्या क्रेडेन्शियल जो बॅकअप घ्यायचा ना क्रेडेन्शियल बघायला आपण घेतला कुठं सी मध्ये सी मध्ये कसं घेतला आपण हां कशासाठी डॉक्युमेंट्समध्ये घेतलं. हे बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं न्यू हे बघा न्यू पीजी क्रेड आहे की नाही ही फाईल हा बॅकअप. हा बॅकअप जर तुम्हाला रिस्टोर करायचा जर असेल तर हा तर तुम्ही बॅकअप घ्या दुसरा त्याच्या लॅपटॉपमध्ये सुद्धा रिस्टोर करू शकता. मग काय माहिती का समजा आता मी हे लॅपटॉप वापरतो या लॅपटॉपमध्ये ते क्रेडेन्शियल टाकले तर इथं सुद्धा मला जीमेल ओपन केल्यानंतर मला हे टाकण्याची गरज नाही. पासवर्ड मेल आय डी टाका डायरेक्टली माझा अकाउंट आहे लॉग इन पासवर्ड टाकायची गरज कारण की ते क्रेडेन्शियल एवढे मोठे क्रेडेन्शियल आहे. तुम्ही सांगा माझ्या समजा विचार करा वेगवेगळे अकाउंट बँक अकाउंट वगैरे सगळे पकडले तर टोटल माझे क्रेडेन्शियल आहे समजा किती 15 पासवर्ड ध्यानात ते राहत ना. मग हे प्रत्येक जणांचे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्याची आय डी टाकला का त्याचा पासवर्ड लगेच ऑटोमॅटिक पासवर्ड ध्यानात ठेवायची गरज क्रेडेन्शियल मध्ये डिलीट करून टाकतो. कारण की आता तुम्हाला जर हेच क्रेडेन्शियल तुम्हाला आता समजा दुसऱ्या ठिकाणी गेल तुम्ही जर म्हणलेला रिस्टोर क्रेडेन्शियल्स बस ब्राउज करा तुम्हाला माहिती आपली फाईल कोणती आहे पीजी न्यू पीजी क्रेड ओपन नेक्स्ट ते म्हणतं कंट्रोल डिलीट प्रेस करा आणि आता त्याचा पासवर्ड द्या. पासवर्ड जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ती फाईल ते क्रेडेन्शियल रिस्टोर करू शकता. ते म्हणतं द पासवर्ड इज इनकरेक्ट है ना प्लीज क्लिक द बॅक बटन अँड रिटाईप युअर पासवर्ड. पासवर्ड चुकीचा आहे पासवर्ड टाका बरोबर रिस्टोर करा. आता मला इथे रिस्टोर करून फायदा नाही कारण की जे बॅकअप घ्यायला ते वापस तेच हे आणि ते सारखंच नवीन तर काही नव्हतंच नाही त्याच्यामुळे. मग काय करा तुम्ही तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्ही अशा बसत जा बरोबर चालेल. आजचं काय झालं नाही जास्त आपलं तर उद्या घेऊ आपण प्रॅक्टिकल संपूर्ण टाकू. बोर झाले तुम्ही